जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आजपासून आपली रात्रपाळीची ड्युटी सुरू होणार आहे. तर आज जाऊन आपल्याला आणायची होती, आपल्याला सोडायची औषधं. तर मी आणि भैया गेलो होतो औषधं आणायला पंढरपूरला. गेलो, औषधं घेतली, रिटर्न फिरलो. येता येता आपल्याला अजून 2 ठिकाणाहून औषधं कलेक्ट करायची होती. ती आपण कलेक्ट केली आणि आपली विहिरीवर आलो. विहिरीचं पाणी पूर्ण भरलेलं होतं. चालू केलं आपल्या केळीला पाणी. नंतर आपल्याला 1 तास पाणी चालवून पुढं औषधं सोडायचं होतं. तोपर्यंत आलो भैयासोबत. ही भैयाची सगळी सिस्टम आहे, इथून औषधं वगैरे सोडण्याची. इथून एका ठिकाणाहून त्याचं पाणी सगळ्या क्षेत्रात पूर्ण पसरते. मग काय, ह्यानं पूर्ण पाण्याची व्यवस्था केली, चालू केलं. मग मला सांगितलं ॲटो चालू करायला. केला ॲटो चालू. पाहू शकता तुम्ही, सगळं सिस्टम आहे त्याचं. इथून एका ठिकाणून कमीत कमी 8 एकर एका वालवर भिजते. असे टोटल 8 वाल आहेत. तर ही त्याची सिस्टम आहे सगळी. एकीकडे सँड फिल्टर दिसत आहेत, एकीकडे स्क्रीन फिल्टर दिसत आहेत. एका सँड फिल्टरला 2 स्क्रीन फिल्टर आहेत. तर ही त्याची सिस्टम आहे पूर्ण. इकडचा जो एरिया दिसते, इकडं औषध ठेवते, तिकडं दिसते ती तुम्हाला पूर्ण लाईट सिस्टम आहे. इथं हौद आहे, इथं दुसऱ्या विहिरीवरून येऊन पाणी पडण्याचा हौद आहे. मग काय, एक ठिकाणी यानं उसाला पाणी चालवलं होतं, तिथली बंद प्लेट लावायची होती. गेलो संध्याकाळी 10 वाजता, तिथली बंद प्लेट लावली आणि गेलो दुसऱ्या विहिरीवर, जिथून आपल्याला त्या विहिरीत पाणी न्यायचं आहे. काय, इथं आल्यानंतर ह्यानं वाल बिल पूर्ण खोललं आणि आलो बिहारांच्या खोलीपाशी. डहाणे वाघ सगळं झोपलं होतं जेवण करून. आलो येतेत बैल, जिथं आपण बंद प्लेट लावली होती तिथं थोडं लिकेज राहिलं होतं, म्हणून नट आणून ती नीट केलं आणि बघितलं तर आपल्या विहिरीत आता पाणी पूर्ण चालू झालं होतं पडायला. तर पूर्ण 15ची मोटर ढकलली होती. जवळजवळ 1.5 किलोमीटरवरनं पाणी यायचं होतं. मग काय, त्याचं काम कंप्लीट केल्यानंतर आलो आपल्या घराकडे. इथे येऊन आपलं चालू केलं औषध बनवायला. इथं औषध बनवलं आणि इथून एसटीपेन उचलून ब्लोअरमध्ये भरलं आणि तिथून घेऊन गेलो ट्रॅक्टर खाली आपल्या केळीच्या बागेपाशी औषध सोडायला. आलो, औषध मिक्स केलं पूर्णपणे आणि सोडून टाकलं. हे सगळं करायला आपल्याला रात्रीच्या वाजल्या 2:30. मग काय, तिथनं खाली गेलो, ही काय करते बघायला, तरी झोपला होता. मग याला गुड नाईट म्हणून आलो आणि मी पण गेलो झोपायला. भेटू पुढच्या व्हिडिओ.